नमस्कार नमस्कार मित्रांनो, कसं होतं आजचा तुमचा ट्रेडिंगचं सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला तर मग आपण चार्टवरती शिफ्ट होऊया आणि बघूया उद्यासाठीचे काय ॲनालिसिस असू शकतात. तर बघा मी कालच्या सेशनमध्ये सांगितलं होतं 23,800 हा खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तर बघा मार्केटनी तिथूनच रिजेक्शन दिलेलं आहे 23,800. आणि आता उद्यासाठी काय असेल ते आपण बघणार आहे. त्याच्या अगोदर आपण हे बघणार आहे की कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं, मार्केटनी कसा बिहेवियर केला आहे आणि जे काय आपण काल प्रिडिक्शन केले होते ते मार्केटनी तसं रिॲक्ट केलंय का हे आपण आता बघूया. तर तुम्ही बघू शकता मार्केट आज इकडे ओपन झाला. मार्केट ओपन झाला आणि बघा सडनली वरती गेलेलं आहे मार्केट आणि नंतर मग एक डाऊन थोडासा खाली येऊन मग वरती गेलेलं आहे. तर मी मार्केटला काल सांगितलं होतं तुम्हाला की ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाली आहे. तर ह्याच्यावरती म्हणजे कालचा जो इंट्राडे हाय जो होता तो का वरच्या साईडला ब्रेक झाला तर आपण उद्यासाठी कॉल साईडला बघणार आहे असं मी तुम्हाला काल बोलले होते. बघा मार्केट जवळपास इथे ओपन झालं आहे 23,600ला. 23,600ला मार्केट ओपन होऊन वरती गेलेलं आहे 23,750 आणि परत मार्केट खाली येऊन 23,650चा सपोर्ट घेऊन मार्केटने 200 पॉईंटचा मोमेंटम आज दिलेला आहे. तर खूप छान आजचा मार्केटचा मोमेंटम होता. जर कोणी 50-100 पॉईंट जरी कॅप्चर केले असतील तर खूप मोठी गोष्ट आहे. मी सांगितलं होतं कालचा इंट्राडे हायच्या वरती जर कोणी बाय केला जर असेल तर इथून बघू शकता तुम्ही किती पॉईंट गेलेला आहे. तर बघा 200 पॉईंट गेलेला आहे. तर यातले कोणी 50 पॉईंट 100 पॉईंट जरी घेतले असतील तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी सांगितलं होतं 23,800 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. इथून मार्केट रिजेक्शन घेऊ शकतं. मार्केटने तसंच केलेलं आहे. मार्केटनी 23,800ला रिजेक्शन घेतलेलं आहे आणि मी असंही सांगितलं होतं 23,800 जर वरच्या बाजूला ब्रेक झाला तर अगेन मग आपल्याला 24,000चा टार्गेट भेटू शकतं. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 23,800 हा काय मार्केटनी वरच्या साईडला ब्रेक केलेला नाही. तर उद्यासाठी काय असू शकतं मित्रांनो ते आता आपण बघूया. उद्यासाठीच्या लेवल मार्क करूया. तर बघा उद्यासाठी 23,700चा स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे. 23,700 किंवा 650 हा निफ्टीसाठीचा स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे. इकडे आल्यानंतर तुम्ही इथे चांगला एखादा बुलिश मोमेंटमचा सीई साईडचा ट्रेड तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज मग खाली 23,600 पर्यंत येऊ शकतो. 23,600लाही तुम्ही ट्रेड घेऊ शकता. बट मला वाटत नाही एवढा खाली येईल. 23,700चा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा सपोर्ट लागल्यानंतर तुम्ही बाय करू शकता. नाहीतर मग 23,650 हाही खूप स्ट्रॉंग आहे. इथं आल्यानंतर तुम्ही खरेदी करू शकता. अदरवाईज जर उद्या गॅपअप झाला 23,800च्या वरती जर मार्केटनी एखादी कॅन्डल ब्रेक केली तर तुम्ही सीई साईड बघू शकता. टार्गेट अगेन तुम्हाला 24,000 बघायला भेटू शकतं. उद्यासाठी जर मार्केट 23,800च्या वरती ओपन झाला तर टार्गेट 24,000 असणार आहे. 24,000ला जर मार्केट चांगला टिकला, एखादी बुलिश कॅन्डल वरच्या साईडला ब्रेक केली तर अगेन आपण निफ्टीमध्ये आणखीन बुलिश मोमेंटम बघायला भेटू शकतो. उद्यासाठी आपल्याला 24,100 24,200 आणि लास्ट आपला जो रेजिस्टन्स सगळ्यात स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे तो असणार आहे 24,300. बट उद्यासाठी काही लगेच एवढा इथून लगेच जाणार नाही. मार्केट थोडं खाली येईल आणि मग ठरवेल त्याला काय करायचं आहे ते. तर बघूया आपण मार्केट उद्यासाठी काय करू शकतो. तर ह्या लेवल्स उद्यासाठी स्ट्रिक्टली फॉलो करायच्या आहेत. तर चला आपण बँक निफ्टी बघूया. तर बघा मित्रांनो बँक निफ्टीला पण मी काल सांगितलं होतं 55,100चा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. इथून मार्केट रिजेक्शन घेऊ शकतं.
तर बघा आज 18 तारीख आहे. मार्केट या कॅन्डलनी इथे ओपन झाला. इथे पहिल्याच कॅन्डलला रिजेक्शन घेतला मार्केटनी. आणि काल जो परवाच्या व्हिडिओमध्ये मी जसं बोलले होते तुम्हाला की काल 54,650चा टार्गेट आपल्याला मार्केट देऊ शकते, तसं मार्केटनी काल इथं जो रेजिस्टन्स होता परवाचा तो मार्केटनी वरच्या साईडला ब्रेक केला. मार्केटनी वरचा रेजिस्टन्स घेतला 55,100चा आणि मार्केट परत 55,650चा जो की आपला रेजिस्टन्स होता, जो की वर जाऊन परत ह्यानी सपोर्टचं काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता 54,650 सपोर्टचा घेऊन मार्केट अगेन केवढा मोठा मोमेंटम दिलेला आहे. लेट्स सी गाईज, बघा तुम्ही खूप मोठा खूप छान मोमेंटम मार्केटने दिलंय. तुम्ही बघू शकता मी ते टार्गेट माझं बुक केलंय 500 पॉईंटचा, बट स्टील बघा मार्केटने किती मोठा मोमेंटम दिलेला आहे. जवळपास 600-700 पॉईंटचा 760 पॉईंटचा आपल्याला मोमेंटम इकडे बघायला भेटलेला आहे. खूप छान आज मार्केटने मोमेंटम केलेलं आहे. कोणी जरी इथं 100 पॉईंट 200 पॉईंट जरी कॅप्चर केले असतील तरी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. मी ज्या लेवल्स तुम्हाला देते त्या तुम्ही बघत चला, त्या कशा वर्क करतात हे बघा, तिथे काय होऊ शकतंय बघा आणि तुम्ही तसे पॉईंट शोधून तुम्ही तिथे ट्रेड करू शकता. छोटासा इकडे स्टॉप लॉस लावू शकता, टार्गेट तुम्ही मोठे मोठे घेऊ शकता. तर बघा उद्यासाठी काय होऊ शकतो. आजचा तर खूप छान ट्रेड होता की बघा तुम्ही स्विंग ट्रेड होता, जिथे टार्गेट पण खूप मोठा भेटलेला आहे. तर उद्यासाठी काय असू शकतो तर बघूया आपण. मार्केटची क्लोजिंग बघा 55,500, सॉरी मार्केटची जी क्लोजिंग आहे ती 55,324ला मार्केट क्लोज झालेलं आहे. तर उद्यासाठी काय असू शकतो बघा. मार्केट एकतर 55,100 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, जो की रेजिस्टन्स होता हा आता सपोर्टचं काम करेल. असं मी काल सांगितलं होतं 55,100 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. बट ह्याच्या वरच्या साईडला जेव्हा मार्केटनी वरच्या साईडला ब्रेकआउट दिला, जो का आपला रेजिस्टन्स होता तो सपोर्टमध्ये कन्वर्ट झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता अगेन मार्केटनी आज काय केलेलं आहे बघा, वरच्या साईडला ब्रेक करून परत इथे सपोर्टचं काम केलेलं आहे. आणि उद्यासाठी पण मार्केट 55,100 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथे तुम्ही आल्यानंतर बाय करू शकता. अदरवाईज मग 55,000 पण खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे, इथे तुम्ही बाय करू शकता. आणि जर सपोज मार्केट उद्या 55,560च्या वरती किंवा मग 55,700च्या वरती जर ओपन झाला तर मग आपल्याला मात्र वरचे टार्गेट बघायला भेटू शकतात, जे की असू शकतात 56,200 किंवा 56,160, 56,400 आणि 56,600 हे टार्गेट वरच्या साईडला आपल्याला बघू शकतात. तर बघा ज्या तुम्हाला लेवल्स दिलेल्या आहेत त्या लेवल्स तुम्ही मार्क करून घ्यायच्या आहेत आणि ट्रेड करायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची रिस्क आहे ती रिड्यूस करायची आहे. तुमचा स्टॉप लॉस कितीचा बसतोय, टार्गेट कितीचा बसतोय बघून तुम्ही ट्रेड करायचं आहे. विदाउट स्टॉप लॉस तुम्ही ट्रेड करायचा नाही, लेवल मार्क करायचे आहेत आणि ट्रेड करायचे आहेत. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.